नमस्कार मंडळी. तर कसं काय आपला एवढ्या दिवसानंतर दुर्गीपणे ब्लॉग कसा चालू केला तुम्ही पण कन्फ्यूज होऊन गेले असेल. तर त्याच्यामागे एक रिझन आहे. मी व्हिडिओ बंद केले, पण जाऊ द्या, आता ते केले तर गेले. आता व्हिडिओ बनायचं आणि काही नाही, फक्त जेव्हा मन पटलं आपल्याला तेव्हा चालू करू लागतं. आणि एक रिझन होतं म्हणून मी काही टाकत नाही होतो बाकीचं. तर व्हिडिओ कोणी नवीन आला असेल चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि एवढ्या दिवसानंतर ब्लॉग चालू करतो आहे, म्हणजे खूप आटकून बोलतो आहे, समजून घ्या. तर तुम्ही टायटल पण समजलं असेल. तर आपण आज रविवार आहे, काही आपलं हाय नाही करणार. म्हणजे एवढ्या दिवसानंतर ब्लॉग आलेला नाही होता, म्हणून मी आज बनवतो आहे. तर शेवटपर्यंत बघा, आणि आवडलं असेल तर ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करा, लाईक वगैरे शेअर वगैरे करा. चला मग आंघोळ करतो, भेटतो तुम्हाला. तर आता आंघोळ झाली, तर काही नाही, मस्त. म्हणजे आज रविवार आहे, तसं काही नाही. तर आपण म्हणजे वावर वगैरे जाऊ. आपलं माहीचं म्हणजे आमची आजी होती, पहिली आजी, त्यांचं म्हणजे उजवलं होतं वावरमध्ये. तिथे काय थोडं बघायला जाणं पडेल, म्हणजे कार्यक्रम झाला होता आमचा. तिथे पायऱ्या बाकी होत्या, म्हणून आम्ही तिथं जाऊ. काही नाही, शेवटपर्यंत बघत राहू, तयारी वगैरे करू, मला भेटू, नाश्ता वगैरे करून जाऊ कुठेतरी फिरायला म्हणजे जाऊ छान. तर आता जेवण वगैरे झालं आहे, तर काही नाही. तर आता मौसम मस्त होतो आहे बाहेर. आता म्हणजे आपण आता वगैरे अभ्यास वगैरे करू थोडाफार. आपण जाऊ वावरातमध्ये, म्हणजे दुपारी जेव्हा आपण. तर काही नाही, तुम्हाला जर वाटत असेल की आपण बी एडिटिंग शिकावं माझ्याकडून, तर कमेंट करा तुम्ही मला. कमेंट करा, मी तुम्हाला एडिटिंग शिकवेल थोडेफार, म्हणजे ब्लॉगमध्ये शिकवेल थोडेफार एडिटिंग. नंतर व्हिडिओ टाकत जाईल मी 1 मिनिटाचा, त्याच्यामध्ये तुम्ही शिकत जा. म्हणजे राहील तो 30 सेकंदाचा, नंतर 1 मिनिटाचा राहील. म्हणजे तिथं मी पुरं डिटेलमध्ये ॲप वगैरे सर्व, माझ्याकडे जितके ॲप आहेत तितके मी दाखवू. फक्त तुम्ही कमेंट करा, फक्त मग तुम्हाला सर्व डिटेल देतो मी. यूट्यूबला आपण इन्स्टाचं चॅनल बनवू, तिथे बी टाकू लागेल. तर काही नाही, सर्व म्हणजे बॅनर वगैरे कसं काय नाही, सर्व फोटो एडिटिंग प्रीमियम व्हर्जन कसं डाउनलोड करायचं आहे, तसं सर्व सांगेल. तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉग. आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आणि कोणी नवीन आलं असेल तर शेअर वगैरे करून द्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू नंतर. चला, मी चाललो आता वावरामध्ये जातो आहे, पण कोणी दिसत नाही डायरेक्ट. तर तिकडं माणसं दिसत आहे मला, तिकडं वावरामध्ये. इकडं तर कोणी दिसत नाही. मक्याचंच येते, फक्त मोजके जे नाहीत, बाकीचे नाहीत, म्हणजे बाकी शेवारामध्ये नाहीत कोणी. तर काय नाही, मस्त. पण ऊनच यार, काय करता, ऊन तर बेकार झालं डायरेक्ट. ऊन खूप लागते डायरेक्ट बेकार. मस्त. काय माहीत मग काय वाटतं. आपल्याला काही इंटरेस्ट नाही व्हायच्यामध्ये, काय करता. ते बाला उच्च होते माझे, आता खाली झाले वाटतं. सर्व बंद करून दिलं डायरेक्ट आता. ना शायनिंग वगैरे काही मारायची नाही आता. साधं सिंपल राहायचं, मस्त, टेन्शन नाही. तरी मस्त वावर आहे तिकडे आपलं. आता ते आजीचं मंदिर आता, तर बघा मस्त. इथं पण हार वगैरे लावलेले, काय जिवारी वगैरे. आपलं आजीचं मंदिर. त्याला चप्पल वगैरे काढू, मस्त मायचं दर्शन घेऊ मस्त. इकडे बसू. तर इथं असं पडलेलं आहे, काय काम सिमेंट रेती वाटतं याच्यामध्ये रेती. याच्यामध्ये काय विटा आहेत, विटा आहेत का.
विटा आहेत वाटतं याच्यामध्ये, रेती वगैरे, विटा वगैरे आहेत. आणि तर आता माळीचा पाय वगैरे पडून गेला आहे माझा. तर काही नाही, इथं बसला थोडा हरभरे खात. तर हरभरे ते खाल्ले नाही मी, जाऊ द्या. काय दुसरं नाही, म्हणजे त्यांनी ते आजूच्या इथं पडलेले काही दिसले कोत्रे वगैरे, मग ती याची शिवाय दिली म्हणजे डायरेक्ट रिस्की काम आहे का, मग ती ते आजूला दिले होते त्यांना, ते आजूल करायला दिले बाबा. मग काय नाही. हां, आता इथं कोणी नाही. इथं जर कोणी असलं आपण इथं थांबलं असतं, पण इथं कोणी नाही आता. आपण जाऊ आता घरी. चला रस्त्यावर उडा, चला. काय नाही, आता इकडं आला होता मी माझी पाईपलाईन. तर मला आता माझा मित्राचा म्हणजे फोन आला होता. म्हणजे तो पहिले पोरच्या आवाजमध्ये बोलत होता मला, काय म्हणे कुठं म्हणे, म्हणजे ते कोणतं तरी ॲप म्हणे त्याच्यावर कोणतं तरी, म्हणजे त्यांनी नाही का पहिला नंबर मला कॉल आला. त्यांनी पहिले सूरजचा आवाज लावला होता वाटतं तिकडे. तर बोलत होते. मग मला तर काही म्हणजे शक झालं बुवा, असं आवाज वगैरे असेल त्याच्याकडे. मी काही तो कट केला मी कॉल. काहीतरी सांगायचा शिवाय देतो मला तो, सूरज भाऊ काय शिवाय देत नाही बुवा, आपले गुलीगत भाऊ. तर काही नाही. मग दुसऱ्या नंबरवर आला मला, म्हणजे आवाज वगैरे लावला नाही त्यांनी. मग त्यांनी ते पोरच्या आवाजमध्ये बोलले ते मला की बुवा माझ्या बहिणीला का हाईक करतोय भाऊ तू. नंतर दिदी म्हणता आपण कोण बोलत आहे, ते सांगितलं मी त्याला. ते दिदी म्हणता मी असं कामच करत नाही म्हणतो दिदी, माझं काही नाही म्हणतं, मी व्हिडिओ बंद केलं, सर्व बंद केलं, मी सर्व बंद करणार मला आता. ते बोलले की बा माझ्या बहिणीला काय त्रास देतो असं तसं, म्हणजे मला काही माहीत नाही म्हणतं. मग त्यांनी मला धमकी द्यायला लागले, मी तू इकडे असं. मला काही माहीत नाही, मी इकडे आलो आहे म्हणजे वावर शेतामध्ये. तर काही नाही, म्हणजे असे फेक राहता डायरेक्ट. म्हणजे मी इतका घाबरला डायरेक्ट, पुरा घाबरला मी. कारण की मला माहिती नाही, मी असे म्हणजे पुरा चकित झाला मी, म्हणजे मी काहीच केलं नाही बुवा. आणि असे काही कॉल येत आहे मला, तर मला काहीच माहीत नाही. तर काही नाही, असं त्यांनी मला सांगितलं की बुवा सॉरी प्रँक करत होता मी. तर माझं आता बघ म्हणतं परिस्थिती वाईट आहे म्हणतं, पण तेव्हा ते असं काय करतो तू, मग मी घाबरला म्हणतो डायरेक्ट. तो आता येतं आहे कुठे दादा, तो पण ट्रेडिंगच्या ज्ञानमध्ये लागून गेला आहे, ट्रेडिंग करतो तो बी. जाऊ द्या, त्याचे मित्र होते बाकीचे, त्यांनी माझ्यासोबत प्रँक केला खूप बेकार. तर म्हणता असा प्रँक नको करत जो. आपल्याकडे एकच फोन होता ना, तुम्हाला मी सर्व रेकॉर्डिंग दाखवली असती. माझ्याकडे रेकॉर्डिंग बी होती वाटतं, डिलीट झाली असेल ती. तर काही नाही, घाबरला होता मी. तर आता आपण जाऊ घरी. तर काही नाही, असे विषय माझ्यासोबत पहिल्यांदा नाही, म्हणजे घडत राहतं माझ्यासोबत. आणखी असे मित्र मजा घेतातच. तर बघू आता, चला मग. दुपारी आलो डायरेक्ट, म्हणजे ब्लॉग बनवायची याद पडून गेली. तर मी आता ब्लॉग एंड करतो आहे, की जास्ती पुढे जाणार नाही आपला ब्लॉग इथून. तर काही नाही, जास्ती मिनिटं वाढून जाईल मग, आणि स्टोरी वाढून जाईल सर्व. काही असे इंटरेस्टिंग ब्लॉग बनवण्यासाठी आपलेवाले बेल आयकॉन ऑन करून द्या, आणि सबस्क्राईब करून द्या आपल्या चॅनलला. तर थोडेफार सबस्क्राईब वाढा आपले, फुला पुढे घेऊन जा. तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये, चला. Yeah.